प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरून ठेवण्यासारखं एक बिल नारी शक्ती वंदना हे पास करण्यासाठी एक 3 दिवसाचं अधिवेशन देखील स्पेशल बोलवलेलं आहे। कारण आपल्या देशामध्ये महिलांना खूप महत्व आहे पूर्वीपासून, परंतु राजकारणामध्ये आपल्याला कुठलंही रिझर्वेशन नव्हतं। आपले लाडके प्रधानमंत्री 33% रिझर्वेशन आज घोषणा केलेलं आहे आणि हे फार आपल्या देशाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी हे फार महत्वाचं ठरणार आहे। कारण एक उदाहरण बघितलं तर बेळगाव जिल्ह्यातच 33% म्हटलं तर 5 ते 6 आम्ही महिला आमदार होऊ शकतोय। ह्या पद्धतीनं राजकारणाच्या देशाच्या विकासाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना 50% महिला मतदार देखील आहेत आणि त्यातले 33% आपण राजकारणामध्ये गेलो तर महत्वाच्या निर्णयामध्ये महिलांचा देखील सहभाग हे फार महत्वाचं आहे। कारण महिलांचा देखील सगळीकडे आज महिला पुढे आहेत, एंटरप्रेनरशिप मध्ये आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत। परंतु राजकारणामध्ये आल्या तर अजूनही भारताच्या विकासासाठी चांगला निर्णय घेऊ शकतील। आर्थिक परिस्थितीमध्ये आपला देश सुधारणा होईल। शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास हे सगळं देखील महिला सक्षम होऊन त्या राजकारणामध्ये आल्या 33%, तर नक्कीच भारताच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग लागणार आहे। म्हणून हे 33%चं आरक्षण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे करायला लागलेत ते आम्ही सगळे आपल्या माता बहिणी, देशाचे माता बहिणी, राज्याचे, माझ्या बेळगाव जिल्ह्याचे सगळेजण त्यांना आम्ही स्वागत करतो आणि प्रधानमंत्रीजींना हे निर्णय घेतल्याबद्दल आम्ही सगळेजण धन्यवाद अर्पण करतो। आपल्या देशामध्ये डिलिमिटेशन देखील होणार आहे, त्याच्यामध्ये आमदार सीट देखील जास्त होणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खासदारचं देखील एक सीट जास्त होऊ शकते। म्हणून ह्या डिलिमिटेशनमध्ये अजूनही विधानसभा मतदारसंघ वाढणार आहेत, तर त्याच्या हिशेबानं 33% रिझर्वेशन, महिला रिझर्वेशन आपल्याला येणार आहे।